राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजना देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात त्यांच्याच लाडक्या बहिणींवर आणि भावांवर एकच शौचालय वापरण्याची वेळ आली आहे। त्यामुळे इथल्या महिलांची मोठी कुचंबणा होतीये। अ वर्ग दर्जा प्राप्त झालेल्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या हद्दीतील शिरगाव आपटेवाडी परिसरातील छत्रपती शिवाजीनगर वसाहत येथील एकूण 100 घरांमध्ये राहणाऱ्या 400 ते 500 लोकसंख्या असलेल्या भागात महिला आणि पुरुषांवर एकच शौचालय वापरण्याची वेळ आली आहे। ते शौचालय स्वच्छ नाहीयेत, स्वच्छ व्हायला पाहिजे। लहान मुलांना म्हाताऱ्या माणसांना आम्हाला त्रास होतो। आम्हाला सकाळी उशीर होतो, इथं एका शौचालयामुळे लाईन लागते। एक माणूस येईपर्यंत दुसऱ्या माणसाला वाट बघावं लागते। लेडीजची जास्ती कोंडी होते। लेडीजला घरातलं काम असतं, बाहेरचं काम असतं। मग आम्ही कधी जाणार आणि कधी कामावर जाणार? पुरुष माणसं आणि तुम्ही महिला एकाच ह्याच्यावर जाता? एकाच ह्याच्यावर। आम्ही किती वेळा पैसे काढून दरवाजे बनवलेत, भांडे बसवलेत, पण ते तुटणारच ना। सतत त्याला चालू बंद मग तुटणारच। त्याच्यामुळे आम्हाला ते पाहिजे आणि स्वच्छ करायला आम्ही पैसे काढून स्वच्छ करतो। कुठेतरी वाईट वाटतं की याचे एकाच शौचालयात पुरुष पण जातो? हो, वाईट वाटतं, खूप वाटतं। एखादी बाई गेली तर दुसरी बाई इथे उभी राहणार। एखादी बाई गेली की दुसरी बाई उभी राहणार, कारण का भीती पण असते आम्हाला। वस्तीत सगळेच चांगले असे नाहीयेत, बाहेरचे लोक पण येतात इथे राहायला, भाड्याने राहतात। तसं थोडी सांगता येते कोणाच्या मनात काय आहे। आपटे दादाने आम्हाला बनवून दिली, आमची सोय केली, त्यांचं काम संपलं। हे नगरपालिकेचं काम आहे, नगरपालिकाने करून द्यायला पाहिजे। तर रोज स्वच्छता करायला येत नाही। आणि आम्हाला गटार पण व्यवस्थित नाहीये, गटाराला झाकण पाहिजे। आम्हाला 2 बाथरूम असल्यामुळे खूप अडचण होते। आम्हाला एवढीच आमची मागणी आहे की आम्हाला याच्याऐवजी अजून 2 वाढून द्या, म्हणजे आम्हाला सकाळी जे करून एवढी इथे गर्दी होती तशी होणार नाही। म्हणजे जो तो आपल्या याच्यात 2 लेडीज 2 जेंट्स असले तरी बाद झाले, आम्हाला जास्त पण नको आम्हाला। आणि स्वच्छता म्हणजे रोज नाही, निदान 2 दिवसांनी स्वच्छ केले तरी चालेल आम्हाला, कारण की खूपच म्हणजे इथं मच्छर, पाणी साठतं, बाजूला गटार आहे, घाण आहे, लहान सगळ्यांची मुलं आहे, त्याच्यामुळे आजार पण येतं सगळ्यांना। एवढंच मागणी की आमची नगरपालिकेतर्फे आम्हाला साफ करायला पाठवा एका शौचालयात इथून। आणि रोडला एवढ्या गाड्या असतात, सकाळी जायला यायला बोललं तर भीती वाटते। मुलं लहान आहे, त्या भीतीने असं वाटतं जाऊ दे, एक तर एक पण वेळ जातो, पण जाऊ दे, इथल्या इथं आपल्याला होतं लाजल्यासारखं। मग आता काय करणार, विलाजच नाही त्याला ना दुसरा। पालिकेकडे काय मागणी आहे? पालिकेकडे हीच मागणी आहे की आम्हाला 1च्या ऐवजी अजून 2 द्या इथे, म्हणजे जेणेकरून 2 लेडीज वापरेल, 2 जेंट्स वापरेल। परिस्थिती खूप वाईट आहे आणि ही परिस्थिती बघताना मलाही लाज वाटते। ही जेव्हा मी गोष्ट ऐकतो किंवा आता ती महिला इथे एवढं काय बोलत होते, माझाच एरिया, माझाच नगर, आणि त्या नगरामध्ये असं चाललंय का इथले कॉन्ट्रॅक्टर पैसे घेऊन जातात आणि परत प्रायव्हेट लोक इथे येतात आणि पैसे काढून साफसफाई होते इथल्या नगरांची, अशी माझ्याकडे माहिती आली। तर मी बोललो हे पैसे जातात कुठे, म्हणजे हे पैसे घेऊन तरी कोण जातोय, म्हणजे पैसे कोणाच्या कोटात चाललेत, म्हणजे कोणाच्या हातात चाललेत, अजूनपर्यंत शोध लागत नाही त्याचा। मी नगरपालिकेमध्ये जेव्हा जायला लागलो तेव्हा मला समजलं का हे नगरपालिकेचं कॉन्ट्रॅक्ट आहे, नाही तर इथल्या लोकांना माहीतच नाही का बाबा कॉन्ट्रॅक्ट आहे का नाही। इथलं दूरदर्शक असे का लोक सगळे पैसे काढतात इथे, आणि सगळे इथं आम्ही सगळे कामगार वर्ग लोक आहेत। कामगार लोक पैसे काढताना काय होतं माहिती आहे का, यांनी पैसे नाही दिले, त्यांनी पैसे नाही दिले, महिलांचे भांडणं व्हायला लागले, म्हणजे त्याच्यावरून भांडणं चालू झाले। त्याच्यामुळे हा प्रकरण म्हणजे एवढा, आणि एवढी लाजली गोष्ट आहे का एकच बाथरूम आहे। आता तो एकच बाथरूम चालू आहे, एक तर बंदच आहे ना, एक तर बंदच आहे। तर एकच बाथरूम आहे, तर एकच बाथरूम मध्ये जेंट्स पण जातोय, लेडीज पण जाते आणि लहान पोरं पण जातात। अहो, हे पुरुष असून मला लाज वाटायला लागली, तर महिलांना किती लाज वाटत असेल। तर ही खूप वाईट परिस्थिती आहे। आणि अ वर्ग दर्जा प्राप्त झालेल्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या हद्दीतील शिरगाव आपटेवाडी परिसरातील छत्रपती शिवाजीनगर वसाहत येथील एकूण 100 घरांमध्ये राहणाऱ्या 400 ते 500 लोकसंख्या असलेल्या भागात महिला आणि पुरुषांवर एकच शौचालय वापरण्याची वेळ आली आहे। एवढी मोठी लोकसंख्या आणि या ठिकाणी फक्त 2च सार्वजनिक शौचालय आहेत, त्यातही एका शौचालयाचे भांडे फुटल्याने उरलेल्या एकाच शौचालयात महिला आणि पुरुषांना जावे लागते। या प्रकारामुळे आमची मोठी कुचंबणा होते, अशी प्रतिक्रिया या महिलांनी दिली आहे। शिवाय सकाळच्या कामाच्या घाईत शौचासाठी या ठिकाणी रांगच रांग लागलेली असते। 10 वर्षांपूर्वी तर या ठिकाणी शौचालयच नव्हते। अगदी रस्ता ओलांडून पलीकडच्या सार्वजनिक शौचालयात या रहिवाशांना जावे लागायचे। मात्र त्यावेळी माजी नगरसेवकाने इथे 2 शौचालय बांधून दिले।
मात्र इथले नागरिक स्वतःच पैसे काढून खाजगी व्यक्तींकडून या शौचालयाची सफाई करून घेत आहेत। इथले पुरुष मजुरी करणारे तर महिला घरकाम करणाऱ्या, त्यामुळे घरात 18-20 दारिद्र्य, त्यात 10x10च्या घरात एकत्र राहण्यास जागा नाही, तिथे शौचालय बांधायचे कुठून आणि ते बांधायला पैसे आणायचे कुठून, हा मोठा प्रश्न या रहिवाशांसमोर आहे। त्यामुळे निदान आमच्यासारख्या कष्टकरी झोपडीवाजा घरात राहणाऱ्यांना पायाभूत सुविधा तरी पालिकेने द्याव्यात, अशी माफक अपेक्षा हे रहिवासी करतायत। आम्ही पालिकेचा कर भरतो, निदान आम्हाला आमच्या हक्काच्या मूलभूत सोयी सुविधा तरी पालिकेने द्याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय वानखेडे यांनी केली आहे। लोकतंत्र, बदलापूर। या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।